तर औरंगाबादमध्ये शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी प्रचार रॅली काढली। औरंगाबादमध्ये खैरेंचा सरळ सामना काँग्रेसच्या नितीन पाटील यांच्याशी होतोय। काँग्रेसने कितीही हातपाय मारले तरी त्यांचा पराभव अटळ असल्याचं खैरे यांनी म्हटलं। प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि चंद्रकांत खैरे आता आपल्या अंतिम प्रचारासाठी बाहेर पडले आहेत। आपल्यासोबत चंद्रकांत खैरे आहेत, गेल्या 3 टर्मपासून ते खासदार आहेत। विचारूया त्यांना। खैरे साहेब, तुमचा प्रचार सुरू आहे, आज शेवटचा दिवस आहे, कसं बघता तुम्ही चित्र? खूप चांगलं आहे आणि आजचा हा प्रचार म्हणजे फक्त मोटरसायकल रॅली नव्हे, फोर व्हीलरची त्यांनी एवढी परवानगी दिली, 10 गाड्यांची परवानगी दिली। त्यामुळे 10 गाड्या सगळा वाढ कंप्लीट करणार, कारण इथे 3 मतदारसंघ आहे म्हणून त्या ठिकाणी होणार ते काही प्रॉब्लेम नाही। परंतु एक मोठी त्या ठिकाणी म्हणजे विजयाची ही चाहूल आहे। तुमचा जनसंपर्क दांडगा आहेत, लोकांचे तुम्ही जवळचे आहे, मात्र यावेळेस काँग्रेसनेही जोरात प्रचार केलाय, तुमच्या विरोधात प्रचार केलाय। खैरे साहेब अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवलाय, काय सांगाल? हे काँग्रेसवाले मूर्ख आहे, त्यांना माहित नाही मी लोकसभेत काय भाषण करतो। त्यांचेच मंत्री माझी स्तुती करतात भाषणामध्ये, त्यांचे सगळे मंत्री उत्तरामध्ये उत्तर देताना माझा उल्लेख करतात की खैरेंचं भाषण खूप चांगलं होतं आणि खैरे का मतलब बहुत अच्छा अभ्यासपूर्ण भाषण किया। हे सगळं आम्ही भाषण किंवा तिथे प्रश्न मांडतो, ते इतकं मांडल्यानंतर सुद्धा एवढी माझी त्या ठिकाणी फाईल येऊन पाहणे, इतके कामं केले त्यांना दिसत नाही का? पण मुद्दाम काहीतरी अफवा पसरवायची हे घाणेरडं राजकारण काँग्रेसने केलेलं आहे आणि म्हणून विजय हा आमचाच आहे। शिवसेनेमध्ये जातपात मानली जात नाही, जनतेने त्यांना धडा देण्याचं ठरवलं होते। चंद्रकांत खैरे, त्यांना विजयाची खात्री आहे आणि महायुतीचा हा गड कायम राखणार असं ते सांगतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करवळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।